आणि मोदींच्या पायात नेऊन ठेवायची हाच एकनाथ शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट। संजय राऊतांची शिंदेंवर टीका। पवईतील अनधिकृत मशिदीवरील भुंगे काढायला लावले। मुंबईत अनधिकृत मशीद अनधिकृत भुंगे चालणार नाहीत, किरीट सोमय्या आक्रमक। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी, अनेक कार्यक्रमांनाही हजेरी। नागपुरातील मोर भवन आणि गणेश पेठमध्ये पंचतारांकित स्थानक साकारणार। 6 ठिकाणी व्यापारी संकुल होणार। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विविध विकास कामांचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तामिळनाडूच्या रामेश्वरम मधील नव्या पंबन ब्रिजचं उद्घाटन। जुना पूल वापरण्यायोग्य नसल्यानं नव्या पुलाची निर्मिती। भारत आणि श्रीलंकेत मच्छीमारांच्या मुद्द्यावर चर्चा। पंतप्रधान मोदींकडून मच्छीमारांच्या सुटकेची मागणी। मोदींच्या मागणीनंतर कोलंबोकडून 14 मच्छीमारांची सुटका। देशभरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। अयोध्या आणि शिर्डीतील साईनगरीतही विविध कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांचा मोठा जनसागर। रामनवमीला अभिजित मुहूर्तावर रामलल्लाचा सूर्यतिलक। 4 मिनिटं रामलल्लाच्या कपाळावर किरण पडली। रामनवमी निमित्तानं अयोध्येत 5 लाखांहून अधिक भाविक।